खरीप हंगाम सुरू होतोय। या वर्षी एल निनोचं संकट आहे, त्यामुळं हवामान विभागाचा अंदाज आहे की थोडा पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे। अजून हा अंदाजच आहे आणि निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, सुनीता पवार आणि आमच्या कृषी विभागाचे इतर मंत्री सगळ्यांची खरीप संदर्भात बैठक झाली आणि याविषयी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, बियाण्याचा आपल्याला तुटवडा अजिबात नाही। बियाण्याचा साठा आपल्याकडे भरपूर आहे। आज खताचा पण साठा आहे, परंतु जे आवंटन केंद्र सरकारने आपल्याला मंजूर केलेलं आहे त्याप्रमाणे जर आलं तर आज तोही आपल्याला तुटवडा जाणवणार नाहीये। फक्त ते मंजूर ज्याप्रमाणे आवंटन मंजूर आहे तेवढे आपल्याला मिळालं पाहिजे। त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांकडे आमचा पाठपुरावा चालू आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्याची अडचण येऊ नये। आणि बाकीच्या गोष्टीमध्ये आपल्याला माहिती आहे की हा खरीप हंगाम ही आपल्याला एक सगळ्यांना एक कसोटी आहे पावसाचा हवामानाच्या अंदाजानुसार। त्यामुळं जी पिकं जी एखादा वाहन जो असत्या पाणी कमी पाण्यावर तो उपलब्ध कसा होईल, तो वाद तो कशा ते बियाणं कसं ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल, हिरवा चारा असेल किंवा या दृष्टिकोनातून जी काय बांधाऱ्याची वगैरे किरकोळ कामं करता येतील तो करण्याचा आमचा प्रयत्न निश्चित प्रकारे आहे आणि हा हंगाम यशस्वी करण्यासाठी आमचा कृषी विभाग सज्ज आहे। मान्सून पूर्व पावसाने पुणे जिल्हा असेल किंवा नगर जिल्ह्यातल्या बऱ्याच भागामधल्या ज्या फळबागा आहेत त्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत। या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे काही गोष्टीमध्ये आपण म्हटलं त्याप्रमाणे झालेलं आहे। राज्य शासनाच्या वतीनं आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री आणि सर्वांनीच त्याप्रमाणे सूचना आम्ही दिलेल्या आहेत। आमचा कृषी विभाग आणि महसूल विभाग या बाबतीमध्ये नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याच्या आम्ही त्यांना सर्वांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्या लवकरच तो अहवाल आम्हाला प्राप्त झाल्यानंतर निश्चित प्रकारे जेवढी जास्तीत जास्त माझ्या त्या शेतकरी बांधवाला मदत करता तेवढं करण्याचा प्रयत्न आम्ही करू। डिझेल अभावी शेतकरी त्रस्त झालाय, सातबारे उतारे मागितले जात आहेत डिझेलसाठी। खरं तर ही अफवा आहे। मी आपल्या माध्यमातून माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना सूचित करतो, डिझेलचा पेट्रोलचा साठा महाराष्ट्र राज्यामध्ये हा पुरेसा आहे। या बाबतीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण देवेंद्र भाऊ फडणवीसांनी पण जाहीर केलेलं आहे। विनाकारण काय होतं की अशी अफवा असल्यामुळं साधारणतः प्रत्येक रोज 20% खप हा जादा वाढलेला आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे कुठेतरी गैरसमजुमुळे शेतकरी रांगा लावतोय। मला आपल्या माध्यमातून सांगायचं की कुठेही कोणी रांगा लावू नये आणि कुठला पेट्रोल पंप जर सातबारा कुठे मागणी करत असेल ताबडतोब कलेक्टर साहेबांना कलेक्टरांना ते सूचना त्या भागातल्या कलेक्टर सूचना देऊन त्या पंपावरती कारवाई करू। कॉक्रोच जनता पार्टी नावाचं एक सोशल मीडियावर अकाउंट आलंय आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त सदस्य झालेले आहेत। राजकीय पार्ट्यांना कुठेतरी एक चॅलेंज वाटतंय का याचं? ते चॅलेंज म्हणण्यापेक्षा आता मला ते नवीन कुठंही असेल कुठंतरी हे असेल ते राजकारण वेगळं आणि मीडियाचं किंवा हे करणं वेगळं। या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी काँग्रेस ते काय राजकीय त्यांनी जर जाहीर केलं की मी काय हा काय माझा राजकीय हा पक्ष किंवा राजकीय गोष्ट नाहीये, त्यामुळे असं कोणाला भीती वाटण्याची किंवा काय कोणाची काय कारण नाही। कारण का हा वेगळा विषय राजकीय विषय, राजकारण द्यायच्या म्हटल्यानंतर किती कष्ट किती मेहनत किती लोकांना समोर बाकीच्या गोष्टी ह्या दाखवावं लागतात। पण निश्चित प्रकारे हे कुठलंही मला असं आव्हान वाटत नाही। तरुणांचा असंतोष यामागे व्यक्त होतो 100% या बाबतीमध्ये प्रत्येक तरुणाला वाटतं नवीन कुठल्याही आपल्याला माहिती आहे की या देशातल्या प्रत्येक तरुणांना नाविन्याच्या शोधात असतो। त्यामुळे कदाचित ही गोष्ट त्यांच्या दृष्टिकोनातून त्या बाबतीमध्ये असावी। राजकीय पक्षांचं अपयशच आहे। राजकीय पक्षांचं अपयश यामध्ये आपल्याला असं म्हणता येत नाही। राजकीय पक्षाचा ते मग कळेल ना तुम्हाला अपयश की आता निवडणूक येण्या वेळेस कळेल। कांद्याचे दर जे आहेत ते कोसळले, शेतकरी त्रस्त झाले। या बाबतीमध्ये पणन मंत्री जयकुमार रावल साहेबांचा जरी विषय असला तरी शेवटी आमच्या सगळ्या मंत्र्यांची ती जबाबदारी या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना त्रास होईल, शेतकऱ्यांना बाजारभाव कसा जास्त मिळेल शेतकऱ्यांना हे यासाठी स्वतः जयकुमार रावल साहेबांचे प्रयत्न चालू आहेत। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे प्रयत्न चालू आहेत। लवकरात लवकर या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे काही तो तोडगा निघेल। यालाच लागून टाकलेला प्रश्न, ज्या ठिकाणी आपला कांदा एक्सपोर्ट होतो किंवा बाहेर राज्यामध्ये जायचा तिथंच आता कांदा पिकू लागलाय आणि आपल्या इथं उत्पादित होणारा कांदा देखील काही कमी होत नाहीये। अशा वेळी भाव पडतात, मग हे कांदाच लागवड कमी व्हावी कांदा लागवड कमी करणं मी सांगणं बरोबर नाहीये। तुमचं म्हणणं तुम्ही खरं चांगला प्रश्न विचारला आणि तुमच्या चांगलं लक्षात आलंय त्याबद्दल खरंच तुमचं मी आभार मानतो। आता काही गोष्टी समजून घ्या, माझ्या प्रश्नाचं तुम्ही प्रश्न पण विचारला आणि उत्तर दिलं ते बरं झालं।